नमस्कार मंडळी, मी आहे सखाराम, आपल्या गणेश पाणी वापर संस्थेचा चेअरमन। तर मंडळी, सप्टेंबर महिना सुरू झाला आहे। आपणा सगळ्यांना एक गोष्ट कटाक्षाने सांगावीशी वाटते। दरवर्षी सिंचन करण्यापूर्वी देखभाल व दुरुस्तीसाठीची तपासणी यादी प्रत्येक पाणी वापर संस्थेमार्फत चेक केली जाते व त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी केली जाते। तर मंडळी, सिंचन करण्यापूर्वीची लघु वितरिकेची देखभाल व दुरुस्ती याबद्दलची माहिती आज मी तुम्हाला देणार आहे। बरं का मंडळी, आपल्या गणेशपूर गावातील श्री गणेश पाणी वापर संस्थेच्या मार्फत आपण सर्वप्रथम आपल्या लघु वितरिकेची तांत्रिक माहिती जमा करणार आहोत। तर मित्रांनो, ही तांत्रिक माहिती मी तुम्हाला आता इथे सांगत आहे। सर्वप्रथम येतं ते म्हणजे पाणी वापर संस्थेचं नाव, उदाहरणार्थ गणेश पाणी वापर संस्था। मग मित्रांनो, एकूण सदस्य संख्या किती? आपल्या गणेश पाणी वापर संस्थेची सदस्य संख्या आहे 355। तिसरा घटक येतो आपल्या लघु वितरिकेची लांबी किती आहे, उदाहरणार्थ 900 मीटर। एकूण विमोचक किती बरं, उदाहरणार्थ 1 किंवा 2। लघु वितरिकेची स्थिती कशी आहे यामध्ये पहा, अस्तरीकरण झालेलं आहे, विना अस्तरीकरण झालेलं आहे किंवा अस्तरीकरण झालंय पण तुटलेलं आहे। या तीनही गोष्टीपैकी जे असेल त्याची आपण नोंद घ्यायची आहे। त्यानंतर अति महत्त्वाचा विषय म्हणजे कट थ्रोट फ्ल्यूम म्हणजे CTF, हा बांधलेला आहे किंवा न बांधलेला आहे याची नोंद आपण घ्यायची आहे। हा CTF म्हणजे कट थ्रोट फ्ल्यूमची क्षमता किती आहे, उदाहरणार्थ 5 क्युसेक, 10 क्युसेक जे असेल ते आपण त्या ठिकाणी नोंदीत करायचं आहे। पुढील महत्त्वाचा विषय येतो तो म्हणजे गेज पट्टीचा। ही गेज पट्टी उपलब्ध आहे आणि वाचण्यायोग्य आहे किंवा उपलब्ध आहे परंतु ती वाचताच येत नाही किंवा काही वेळा असं होतं की ती उपलब्धच नसते। या तीनही गोष्टीपैकी जी गोष्ट असेल त्याची आपण नोंद ठेवायची आहे। मित्रांनो, आपल्या गणेश पाणी वापर संस्थेअंतर्गत जी लघु वितरिका आहे तिची काही दुरुस्तीची कामे आहेत का बरं? ती पूर्ण आहेत, अपूर्ण आहेत किंवा चालू आहेत, या तीन पैकी जी गोष्ट असेल त्याची आपण नोंद ठेवायची आहे। पुढील महत्त्वाचा विषय येतो तो म्हणजे हेड रेग्युलेटर, म्हणजे त्याला आपण आपल्या वितरिकेचा गेट असं म्हणतो। तो स्वच्छ आहे का, अस्वच्छ आहे का किंवा नादुरुस्त झालेला आहे का, या तीन पैकी जे तपासणीत दिसते त्याची आपण नोंद कटाक्षाने घ्यायची आहे। पुढील महत्त्वाचा विषय येतो तो म्हणजे आउटलेटचा। मग एकूण आउटलेट आहेत किती, ते कार्यान्वित आहेत किती, त्याची संख्या किती किंवा जे कार्यान्वित नाहीत त्याची संख्या किती याचीही नोंद आपण आपल्याकडे ठेवायची आहे। पुढील महत्त्वाचा विषय तो म्हणजे आपल्या पाणी वापर संस्थेअंतर्गत वितरिकेमार्फत शेवटपर्यंत पाणी पोहोचते का? हो असेल तर हो म्हणायचं आणि नाही असेल तर तशी त्याची नोंद लिहायची। बरं, हे सगळं झाल्यानंतर शेवटच्या टप्प्यात येते ती म्हणजे इतर माहिती। इतर माहितीमध्ये ज्या काही गोष्टी असतील त्या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी नोंदीत करायच्या आहेत। अगदी शेवटच्या टप्प्यातला महत्त्वाचा विषय म्हणजे काही दुरुस्तीची गरज आहे का? हो असेल तर हो म्हणायचं, नाही असेल तर नाही म्हणायचं। तर मित्रांनो, आता या ठिकाणी नमूद केल्याप्रमाणे सर्व पाणी वापर संस्थांनी अशा प्रकारची सप्टेंबर महिन्यामध्ये सिंचन देण्याआधी या सर्व माहितीची योग्य नोंद घ्यायची असते आणि त्यानुसार ज्या ज्या गोष्टी अपूर्ण आहेत त्या सर्व गोष्टी सिंचनाच्या आधी पूर्ण करायच्या असतात। यालाच म्हणतात बळकट पाणी वापर संस्था। धन्यवाद मंडळी, पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये।